नमस्कार लाडक्या ताईंनो, मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर खूप साऱ्या लाडक्या बहिणी कमेंट करून विचारत आहेत की तक्रार कुठे करायची, कशी करायची, कॉल केला रिस्पॉन्स येत नाही, नारी शक्ती दूत ॲप हे चलत नाही. हो, नारी शक्ती दूत ॲप हे चलत नाही. ज्यावेळेस मोबाईल नंबर आपण टाकतो, सेंड रिक्वेस्ट ओटीपी साठी आपण क्लिक करतो, त्यावेळेस ओटीपी येत नाही आणि ते ॲप व्यवस्थित चालत नाही. सध्या ते ॲप बंदच आहे. तर असे खूप सारे अडचणी लाडक्या बहिणीला येत आहेत. ज्या लाडक्या बहिणींनी ऑनलाईन पोर्टलवरती फॉर्म भरला असेल, कृपया त्यांनी तिथून तक्रार करा. ज्या लाडक्या बहिणी अंगणवाडी सेवकाकडे फॉर्म भरला असेल, तुम्ही अंगणवाडी सेवकाकडे त्यांना जाऊन नक्की विचारा. जे काही स्थिती आहे ते तपासा. म्हणजेच जो काही नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि जो काही येणारा हप्ता आहे जानेवारीचा, तोही तुम्हाला मिळेल. आणि जर रिजेक्ट दाखवत असेल तर त्याला लवकरात लवकर अप्रूव्ह करून घ्या. रिजेक्ट जर दाखवत असेल तर त्याला लवकरात लवकर अप्रूव्ह करून घ्या. ज्या लाडक्या बहिणींनी ऑनलाईन पोर्टलवरती फॉर्म भरला असेल तर तुम्ही ऑनलाईन पोर्टलवर लॉग इन करायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर मेनू मध्ये जायचं आहे आणि तिथे तक्रारचं एक ऑप्शन आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि जे काही तक्रार आहे तिथे तुम्हाला ऍड करायची आहे आणि सेंड करून द्यायची आहे. कारण ई केवायसी पडताळणी सध्या प्रक्रिया चालू आहे, त्याच्यामुळे भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी जर तक्रार जर केली तर यावर ऍक्शन त्यांना घ्यावंच लागेल. आणि जे काही री केवायसी आहे, म्हणजे जी काही पडताळणी आहे, री पडताळणी करतील. ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, सर्व निकष मध्ये आहेत, त्यांची री केवायसी ही पडताळणी हे रिपीट करतील. आणि ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, काही एररमुळे किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे तिथे रिजेक्ट दाखवत असेल तर त्यांना अप्रूव्ह करतील. आणि ज्या लाडक्या बहिणींनी अंगणवाडी सेवकाकडे फॉर्म भरला असेल, त्यांच्या सिस्टम मध्ये असेल, तिथून तक्रार करा. आता यामध्ये काही लाडक्या बहिणी महिला व बालविकास कार्यालयामध्ये जाऊन पण विचारपूस केली होती, परंतु तिथे त्यांना जे काही अधिकारी आहेत त्यांनी म्हणले की ई केवायसी चुकल्यामुळे, तुमची ई केवायसी चुकल्यामुळे जो काही हप्ता आहे आता तुम्हाला मिळणार नाही असं सांगण्यात आलं. त्या अधिकाऱ्यांना मी एकच सांगू इच्छितो, ज्यावेळेस ई केवायसी हे करण्यास सरकारने सांगितलं होतं, त्यावेळेस सरकारने स्पष्ट सांगितलं होतं जानेवारीचा हप्ता हा मिळवण्यासाठी तुम्हाला ई केवायसी बंधनकारक राहणार आहे आणि नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा मिळवण्यासाठी तुम्हाला ई केवायसी अनिवार्य नाही. नोव्हेंबर डिसेंबर हप्ता हा सरकारला द्यावाच लागणार आहे. ज्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या असतील, ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी मध्ये चुकी झाली असेल, ज्या लाडक्या बहिणी ई केवायसी केली नसेल, ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी चुकली असेल, अशा लाडक्या बहिणींना तुम्हाला हप्ता हा द्यावाच लागेल आणि ई केवायसी मुदतवाढ ही त्यांना करून द्यावीच लागणार आहे. आणि यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना तक्रार करता येत नसेल तर कृपया तुम्ही मोबाईलवरती 181 या नंबरवरती कॉल करू शकता. आता इथे पण बिझीच आहे, तरी पण ट्राय करत राहा. जर त्यांनी कॉल उचलला तर त्यांना स्पष्ट बोला, जे काही स्थिती आहे आम्हाला तपासायची आहे, आमची ई केवायसी पूर्ण झाली आहे का नाही, पूर्ण जे काही प्रॉब्लेम आहे त्यांना सांगा. आणि आपली डीबीटी हे ऍक्टिव्ह आहे का ते एक बार चेक करा. म्हणजेच आपल्या आधारशी बँक लिंक आहे का हे एक वेळेस तेही तपासा. त्याच्यामुळे पण काही ना काही प्रॉब्लेम होऊ शकतो. खूप साऱ्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आला नाही, तर आपला आधार हा बँकेशी लिंक आहे का तो एक वेळेस चेक करा. कारण मी नारी शक्ती दूत ऍप मध्ये सकाळपासून ट्राय करत आहे, ते ऍप ओपनच होत नाही. मी याच्यावरती सविस्तर व्हिडिओ हा बनवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु ते ऍप व्यवस्थित चालत नाही. ज्यावेळेस ते ऍप व्यवस्थित चालेल त्यावेळेस जे काही स्क्रीन रेकॉर्डिंग आहे ते करून कसं तक्रार करायची आहे त्या ऍप मधून मी ते सविस्तर माहिती देईन. आणि जो काही हप्ता आहे नोव्हेंबरचा जर हप्ता मिळाला नसेल तर नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्ता लवकरच जमा होईल. यावरती लवकरच अपडेट येईल. चॅनल जर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील. भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.